नमस्कार. थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि मस्त झणझणीत अशी मसूर डाळीची आमटी असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. तर आज आपण झणझणीत अशी मसूर डाळीची आमटी बनवणार आहोत. इथे आपण 1 वाटी मसूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर इथे आपण आता कुकरमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत. डाळ शिजताना इथे आपण 1 कांद्याचा वापर केलेला आहे, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं आणि 1 हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट इथे आपण 1 ते 1.5 चमचा वापरणार आहोत. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. मसाले मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. छोटा चमचा म्हणजे पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर शिजली जाते. 1 ते 2 शिट्यांमध्ये इथे आपण कुकरला डाळ शिजवून घेणार आहोत. इथे पण कुकरला 2 शिट्यांमध्ये डाळ छान मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवून झाल्यानंतर गरम असताना अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळ छान मिळून येते, म्हणजे डाळीतील पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही. तर इथे पण आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आमटी फोडणीला देणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण छान बारीक असं ठेचून घ्यायचं म्हणजे आमटीला चव छान येते. तर इथे लसूण छान लालसर होईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे. आमटीमध्ये आपण दुसरं फोडणीला काहीच वापरणार नाही आहोत, फक्त लसणाच्या फोडणीवर ही आमटी बनवणार आहोत. लसूण साधारण परतून झाल्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. फोडणीमध्ये लाल तिखट आणि गरम मसाल्याचा वापर केल्यामुळे आमटीला रंगसुद्धा छान येतो आणि चवीला आमटी छान तयार होते. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला पावडर मसाले परतून घ्यायचे आहेत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती फोडणीला देणार आहोत. इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झालेली आहे. इथे आमटीला पाहू शकता छान असा कट आलेला आहे. आमटी चवीला छान तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झालेली आहे. आमटी ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी आमटी छान उकळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आमटी छान उकळलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. थंडगार वातावरणात गरमागरम वाफाळता भात आणि झणझणीत अशी मसूर डाळीची आमटी असेल आणि बारीक चिरलेला कांदा असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. नुसत्याच आमटीबरोबर 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.